पहिला पदार्थ आपण पाहिला साटोऱ्या साटोऱ्या आणि आता दुसरा पदार्थ, याचं नाव काय? सरगुंडे. काय सरगुंडे म्हणजे काय? म्हणजे इथे आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, पण गव्हाचं पीठ नुसतंच गव्हाचं पीठ नाहीये हे. ते गहू धुतात, त्यानंतर बांधून ठेवतात ओले गहू, म्हणजे 8 तास तरी ठेवतात. त्यानंतर ते मिक्सरवर किंवा मग थोडं असेल तर मिक्सरवर किंवा मग दळून आणतात, त्याचे ते सरगुंडे बनवतात. अच्छा, म्हणजे गहू वाळवणातला पदार्थ आहे, पण अक्षय तृतीयेला स्पेशली धुवून बांधून ठेवतात. सुकले की मग त्याची भरड करायची. सुकले नाही, ओलसरच असतात. ओलसर पण असताना मग हे एवढं कोरडं कसं काय? हे पीठ होतं कोरडं. पीठ कोरडं झालंय. हा, पीठ कोरडंच होतं ना. आता आणि या काठ्या कसल्या आहेत? काय साहित्यामध्ये काय? सरगुंड्याचं पीठ, हो, पीठ आणि मीठ आणि कांड्या. हा, कांड्या म्हणजे शेती. ऍक्च्युली विदर्भामध्ये शेती हा खूप आहे, म्हणजे कृषी प्रधान जास्त आहे. तर शेतीमध्ये धांड्या म्हणतात त्याला. असं गोल असतात, अगदी सुळसुळीत असतात, तर त्याला तेल लावायची गरज नसते. पण या आपण विक्रती आणलेल्या आहेत, आपल्याला शेतीमधल्या मिळाल्या नाही. तर याला आपल्याला थोडं तेल लावावं लागेल आणि यावर सरगुंडे तयार करावं लागेल. चला, कृती काय करायची? आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे पहिले, म्हणजे हे पावडर. थोडं मीठ घालते. बघा, विदर्भातली मंडळी वळण छान लावू शकते, याच्यावरती माझा विश्वास आहे. याला आपण थोडं रेस्ट करायला ठेवूया, कारण हे पाणी ऑब्झर्व करून घेतं आणि मऊसूत होतं. ठीक आहे. मग हे जे गव्हाचं पीठ आहे सरगुंड्यासाठी केलेलं, ते आपण पाणी घालून थोडस रेस्ट करत ठेवूया, विश्रांती देऊया आणि मग वळूया पुढच्या कृतीकडे. मिश्रण तयार आहे. हो. पुढे काय? आपल्याला इथे तेल लागेल. बर, बघा. बस बस पुढे. हे काय भाजायचे, तळायचे? तळायचे नाही, उकळायचे यांना. आपल्याला जर आपण शेतीतले सर घेतले असते तर तेल लावायची गरज नव्हती, पण आपण ह्या स्टिक्स वापरत आहोत, त्यामुळे तेल लावलं आहे. ठीक आहे. तेल लावून घेते. करायला थोडस वेळखाऊ आहे, पण हे वाळवणातला प्रकार आहे, त्याच्यामुळे थोडा संयम थोडा सबुरीनं घ्या. सरगुंडे तुम्हाला आत्ता वाटले आणि आत्ता केले आणि आत्ता खाल्ले असं होणार नाही. संयम. त्याला लपेटायचे का ते? हो. छान, मस्त. आपल्या बघा, घरची चव जे आपण म्हणत आहोत, किती वेळखाऊ आणि किती चिकाटीचं आहे बघा स्वयंपाक. म्हणजे स्वयंपाकाला जे आपण मेडिटेशन म्हणतो ते विनाकारण नाही. आता गहू भिजवून त्याची वाट पाहणं, भिजलेल्या गव्हांची ती भरड करून घेणं, मग त्या पिठाचं असं नक्षी काम करणं, हे किती संयमाचं काम आहे. डोकं शांत ठेवून करायचं काम आहे. पण हीच पाककला आपल्याला शिकवते, म्हणून ती कला आहे. बरोबर की नाही? बरोबर. आता हे अख्खं टाकायचं का ह्याच्यात? नाही, याला आपल्याला वाळवायचे आहेत. 15 मिनिटं तरी लगेच वाळतात, कारण उन्हाळा कडक असतो. हो, फॅन खाली सुद्धा वाळतात. छान. म्हणजे वेळखाऊ म्हणजे तब्येतीत वेळखाऊ रेसिपी. हो.